नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महिला व बाल विकास विभागाअंतर्गत सर्व पदांचे अंतिम निकाल हे जाहीर झालेले आहे आणि हे अंतिम निकाल कशा प्रकारे बघायचे, त्यामध्ये नाव कशा प्रकारे चेक करायचं या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याद्या डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून घेतल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन झालेला दिसेल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडं खाली यायचं आहे। बघा या ठिकाणी तुम्हाला नोटीस बोर्ड नावाचा पर्याय दिसेल, या नोटीस बोर्ड नावाच्या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पुन्हा खाली यायचं आहे आणि या खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 74 नंबरचा पर्याय दिसेल। बघा त्यानंतर बघा 74 नंबरवर तुम्हाला सरळ सेवा भरती प्रक्रिया प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेले दिसेल आणि 75 नंबरवर सरळ सेवा भरती प्रक्रिया पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सर्व निकाल या PDF मध्ये पाहायला मिळेल। तर बघा आपण काय करूया, सरळ सेवा भरती प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करून घेऊया आणि त्यामध्ये काय माहिती दिली आहे ते संपूर्ण माहिती आपण बघून घेऊया। तर बघा डाउनलोड करण्यासाठी बघा या ठिकाणी PDF पर्याय दिलेला आहे, या पर्यायावर क्लिक करून ती यादी डाउनलोड करून घ्यायची आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रसिद्धीपत्रक हे डाउनलोड झालेलं आहे, महिला व बाल विकास आयुक्तालयाचे प्रसिद्धीपत्रक असणार आहे। यामध्ये काय माहिती दिलेली आहे बघून घेऊया। आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अधीनस्थ आस्थापनेवरील गट ब राजपत्रित, गट क व गट ड या संवर्गातील 1 संरक्षण अधिकारी, गट ब राजपत्रित 2 पदे, 2 नंबरचा आहे परिवीक्षा अधिकारी, गट क 72 पदे, 3 आहे लघुलेखक उच्च श्रेणी, गट क 1 पद, 4 आहे लघुलेखक निम्न श्रेणी, गट क 2 पदे, त्यानंतर आहे 5 वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, गट क 56 पदे, 6 नंबर आहे संरक्षण अधिकारी कनिष्ठ, गट क 57 पदे, वरिष्ठ काळजीवाहक, गट ड 4 पदे, कनिष्ठ काळजीवाहक, गट ड 36 पदे, स्वयंपाकी, गट ड 6 पदे। या सर्व पदांचे जे काही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा होती ही 10/2/2025, 13/2/2025 आणि 17/2/2025 या कालावधीमध्ये पार पाडण्यात आलेली होती। त्यानंतर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, उक्त नमूद ऑनलाईन लेखी परीक्षेच्या पदनिहाय संवर्गनिहाय निकाल जो आहे www.wcdcompune.com या संकेतस्थळावर दिनांक 2/6/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा एक आहे लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, स्वयंपाकी या पदाच्या ऑनलाईन लेखी परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करून व्यावसायिक परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी। तर कशा व्यावसायिक परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी उक्त नमूद संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तसेच संरक्षण अधिकारी गट ब राजपत्रित वरिष्ठ काळजीवाहक गट ड या पदांची तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी उक्त नमूद संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर तुम्हाला ही यादी www.wcdcompune.com या संकेतस्थळावर पाहायला मिळेल। त्यानंतर बघा व्यावसायिक परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादीबाबत किंवा तात्पुरत्या निवड प्रक्रिया किंवा प्रतीक्षा यादीवर आक्षेप जर असल्यास संबंधित उमेदवारांनी ते या प्रसिद्धी पत्रकाच्या दिनांकापासून तर 7 दिवसांच्या आत आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे 28 राणीचा बाग VIP सर्किट हाऊस शेजारी भारती कार्यालय परिसर पुणे 411001 या पत्त्यावर लेखी स्वरूपात आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत। तर विविध मुदतीनंतर प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेतले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। त्यानंतर 4था पॉईंट दिलेला आहे, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, स्वयंपाकी या पदाकरिता लेखी परीक्षा व व्यावसायिक परीक्षेत पात्र ठरलेल्या एकत्रित गुणांच्या आधारे निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तर सदर पदांच्या व्यावसायिक परीक्षेत अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांचा समावेश निवड व प्रतीक्षा यादीमध्ये करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। तर संबंधित उमेदवार लेखी किंवा व्यावसायिक परीक्षेत पात्र झाले किंवा तात्पुरत्या निवड व प्रतीक्षा यादीमध्ये समावेश झाला याचा अर्थ संबंधित उमेदवार त्या पदावर नियुक्तीस पात्र झाला असे गृहीत धरण्यात येणार नाही। त्यानंतर बघा तात्पुरत्या निवड व प्रतीक्षा यादीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांच्या जाहिरातीमध्ये नमूद अटी व शर्तीनुसार मूळ कागदपत्रांची पडताळणी, समांतर आरक्षणाची पडताळणी झाल्यानंतरच संबंधित उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। त्यानंतर सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट इतर संवर्गाची निवड प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून भरती प्रक्रियेबाबत पुढील अद्ययावत सूचना, प्रसिद्धीपत्रक, व्यावसायिक व कागदपत्र पडताळणीचे जे काही वेळापत्रक असणार आहे
याबाबतची माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या www.wcdcom.pune.com या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देण्याबाबत सर्व उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे। तर बघा, जे काही कागदपत्र पडताळणी बाबतचे वेळापत्रक असणार आहे ते या वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे। तर उमेदवारांनी वेळोवेळी भेट द्यायची आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 75 नंबरवर दिलेला आहे सरळ सेवा भरती प्रक्रिया पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल। 15/7/2025 रोजी ही यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि या ठिकाणाहून तुम्ही ती यादी डाउनलोड करून घेऊ शकता। तर बघा, आपण ही यादी डाउनलोड करून घेऊया आणि त्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव कशा प्रकारे चेक करायचे ते संपूर्ण माहिती बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यादी डाउनलोड झालेली आहे आणि ही यादी जी असणार आहे लघुलेखक निम्न श्रेणी या पदाच्या व्यावसायिक परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी या ठिकाणी दिलेली आहे। तसंच तुम्हाला थोडं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर दुसऱ्या पदाची सुद्धा यादी तुम्हाला याच PDF मध्ये पाहायला मिळणार असणार आहे। तर बघा, या ठिकाणी दुसऱ्या पदाची यादी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल। बघा, या ठिकाणी खाली आल्यानंतर बघा या ठिकाणी दुसऱ्या पदाची यादी बघायला मिळेल। तर बघा, या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग सरळ सेवा भरती प्रक्रिया सन 2025 स्वयंपाकी गट या पदाच्या व्यावसायिक परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। तर यामध्ये काय दिलेलं आहे, सिरियल नंबर, सिक्वेन्स, ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे, रोल नंबर दिलेला आहे, ॲप्लिकेशन नेम दिलेला आहे आणि तुम्हाला मार्क्स किती पडलेले आहे ते मार्क्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे। त्यानंतर जे काही पद असणार आहे त्या पदाच्या तुम्हाला खाली यायचं आहे आणि त्या पदाच्या तुम्ही ज्या पदाकरता फॉर्म भरला असेल त्या पदाच्या यादीमध्ये तुमचं नाव तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। बघा, या ठिकाणी लघुलेखक निम्न श्रेणी या पदाची यादी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल। त्यानंतर पुन्हा खाली आल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पदाची सुद्धा यादी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। बघा, या ठिकाणी लघुलेखक उच्च श्रेणी या पदाची यादी या ठिकाणी दिलेली आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, संरक्षण अधिकारी गट ब अराजीपत्रित संवर्गाची तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर बघा, या ठिकाणी सिलेक्शन यादी आणि वेटिंग लिस्ट सुद्धा या ठिकाणी असणार आहे। यामध्ये तुम्हाला तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर पुन्हा वरिष्ठ काळजी वाहक या पदाची तुम्हाला यादी पाहायला मिळणार आहे। तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे यादी डाउनलोड करून घ्यायची आहे आणि तुम्ही ज्या पदाकरता फॉर्म भरलेला असेल त्या पदाच्या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच नवीन अपडेट या तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।